अवैध जुगार अड्ड्यांवर आणि दारू विक्री करणाऱ्यांवर मिरज शहर पोलिसांचा छापा, 7 जणांना घेतले ताब्यात, 2,62,090 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या अधिपत्याखाली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीरपणे चालणारे अवैध धंद्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात आली. मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतात 3 पानिपत्त्याचा जुगार अड्डा चालू होता. याबाबत गोपनीय माहिती मिळाली. मिरज लिंगायत स्मशानभूमीच्या दक्षिणेस असलेले सुधाकर कोरे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली सुरू असलेला जुगार अड्ड्यावरती सायंकाळी 5:30 वाजता छापा मारून त्यामध्ये सरफराज शब्बीर कुरणे वय वर्ष 40 राहणार उदगाव वेस मिरज, संग्राम बाळासाहेब कांबळे वय वर्ष 25 राहणार म्हैसाळ वेस मिरज, अमित अप्पासाहेब चौगुले वय वर्ष 32 राहणार माळी गल्ली नदी वेस मिरज, सचिन जयवंत दरबारे वय वर्ष 30 राहणार म्हैसाळ वेस मिरज, नितीन अशोक मेहतर वय वर्ष 30 राहणार म्हैसाळ वेस मिरज, उमेश अशोक देसाई वय वर्ष 32 राहणार पाटील गल्ली नदी वेस मिरज व छापा टाकल्यानंतर पळून जाऊन परगंदा झालेला निहाल पिरजादे राहणार मिरज यांना 3 पानिपत्त्याचा जुगार खेळत असताना रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातून 10,120 रुपयांची जुगाराची रोख रक्कम आणि पत्त्याचे जुगार साहित्य, 6 मोबाईल, अड्ड्यावर मिळालेल्या 2 मोटारसायकली व रिक्षा असा एकूण 2,57,090 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून मिरज शहर पोलीस ठाणे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याप्रमाणे राहुल सदाशिव जाधव वय वर्ष 30 राहणार कैकाडी गल्ली चर्च रोड मिरज हा कैकाडी गल्लीतील देवांजवळ बोळ्यात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असताना दुपारी 2:30 वाजता दारूमालासह मिळून आल्याने त्याच्या कब्जातून 4,800 रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग विस्कीच्या व मॅकडॉनल्ड्स वेल्स विस्कीच्या एकूण 20 बाटल्या जप्त करून त्याच्यावर मिरज शहर पोलीस ठाणे यांनी कारवाई केली. अशा विविध 2 कारवाई मिरज शहर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.